आज मी बनवणार आहे जगदाळ्याच्या शेंगाच्या दाण्याची आमटी. कोण म्हणते याला जगदाळ्याचं तर कोण म्हणते याला जदगळ्याचं. तर बघूया, तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये की ह्या शेंगा कुठल्या आहेत. तर मी हे सोलून घेतल्यात आणि शिजवल्यात पाण्यामध्ये. आणि आता कांदा चिरायलोय, तोवर ते शिजतंय. आणि आलं लसूणची पेस्ट केली आहे, टोमॅटो चिरायला लागलोय आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर कोथिंबीर चिरायला घेतलेली आहे. आता हे दाणे शिजलेले आहेत, तर आता ह्याचं पाणी काढून टाकायचं असते, कारण की हे जरा तुरट लागतात. मग दुसरं पाणी मी धुतल्यात आणि दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आता मी फोडणीसाठी कढई घेतलेली आहे. कढई तापवली आहे, त्याच्यात तेल टाकले, जिरे आणि मोहरीची फोडणी टाकत आहे. आणि नंतर कांदा टाकलेला आहे आणि तो जरा गुलाबी रंगावर परतणार आहे. आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती पण गुलाबी रंगावर परतणार आहे. तर चला, आता आम्ही टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो जरासा त्याच्यामध्ये परततो, म्हणजे जरा मऊ होईल. त्यानंतर बघूया काय टाकायचं ते. तर आता हे दाण्याची मी त्यामध्ये टाकून जरासं तेलामध्ये परतून थोडासा मऊपणा आणणार आहे. आणि झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यावर पाणी ठेवले गरम करण्यासाठी, म्हणजे पाणी पण वर प्लेटमध्ये तापते आणि खाली दाणे पण थोडेसे मऊसूत शिजतात. तर आता हे पाणी घातलेलं आहे, आपल्याला जराशी रसरशीत करायची. मला सुक्की भाजी अजिबात आवडत नाही. तर ह्याच्यामध्ये मी हळद घातली आहे, नंतर हिंग घातले, 1 चमचा तिखट घातलाय, 1.5 चमचा घातलाय, सॉरी. आणि नंतर मीठ घातलेलं आहे. हे बघा, मी मीठ घातले कॅप्टन कुकचं. आणि आता मी थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर पेरणार आहे आणि आता जरासं हलवणार आहे, म्हणजे मिक्स व्हावं सगळं, एक जीव व्हावं. आणि एक जीव होऊन थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि शिजत ठेवणार आहे 1-10 मिनिटं. आता हे छानपैकी शिजलेले, ह्याला छान कलर आलेला आहे. आता हे दाबून बघतो, मस्तपैकी शिजलेले मला त्याच्या वासावरनं आणि त्याच्या अंदाजावरनं कळते. मी टेस्ट करून बघत नाही अजिबात, मला आवडत नाही टेस्ट केलेलं. आता ताटाला चपाती आणि भात लावलाय. ही बघा माझी रसरशीत मस्त जदगळ्याच्या शेंगाच्या दाण्याची आमटी. तर ही कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही आवडली का? तुमची पद्धत कशी आहे बनवायची आणि ह्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मला माहीत नाहीये. तर मी माझी पद्धत किती छान केलेली आहे, मला तर आवडली. ठीक आहे ना? तर तुम्हाला आवडली आहे का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज वाईट कमेंट करू नका, चांगली कमेंट करा. थँक्यू.